सहकार बचाव पॅनलचे प्रमुख ॲडव्होकेट शामराव कोकरे आपल्या बरोबर आहेत. तर आपण जाणून घेऊया सहकार बचाव पॅनलचे उमेदवार. आता 4 उमेदवार आघाडीवर आहेत, काय सांगाल? 4 उमेदवार हे आमच्या पहिल्या फेरीमध्येच आघाडीवरती आहे. परंतु दुसरी फेरी जी आहे ती 3 गावाची, की त्या 3 गावात सुद्धा शेतकरी पॅनलला मानणारा मोठा वर्ग आहे. त्या ठिकाणी आम्ही आघाडी घेऊ आणि बहुमताचा असा आम्हाला विश्वास आहे. बळीराजा सहकार बचाव शरद पवारचा गट, ह्या पॅनलचा आपल्याला काय फटका बसला का? तसं काही आत्ता तर दिसून येत नाही. त्यांचा काय फटका बसला आत्ता तर काही दिसून येत नाही. आपलं पारड सुरुवातीपासूनच जड होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 10 ते 15 दिवस तळ टोकून थांबावं लागलं, काय सांगा? अहो, उपमुख्यमंत्र्यांना 18 सभा या मतदारसंघात घ्यावं लागल्या, की ज्याचं क्षेत्र फक्त 37 गावांचं आहे. 37 गावामध्ये 18 सभा आणि प्रत्येकाच्या घरोघरी आणि दारोदारी जाण्याची ही वेळ आली. स्वतः चेअरमन पद डिक्लेअर करावं लागलं. ह्यातच आमचा विजय झालेला आहे, की जे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतःच्या निवडणुकीसाठी शेवटची सभा घेतात आणि परत येत नाहीत, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना 37 गावासाठी 18 सभा आणि घरोघरी आणि दारोदारी फिरण्याची वेळ आली. यामध्ये आमचा विजय. क्रॉस वोटिंगचा काय आपल्याला फटका बसू शकतो का आपल्या पॅनलला? क्रॉस वोटिंगचा फटका थोड्याफार प्रमाणामध्ये पॅनलला बसलेला आहे. आपल्या सहकार बचावचे पॅनलचे उमेदवार किती निवडून येतील साधारण? अजून 4-5 वाजेपर्यंत फायनल निकाल लागेपर्यंत 12 ते 14 जागा निवडून येतील अशी आम्हाला खात्री. तर आपल्या बरोबर होते सहकार बचाव पॅनलचे ॲडव्होकेट शामराव कोकरे यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. धन्यवाद. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची काल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. तर आपण चेअरमन केशवबाबू जगताप यांच्याकडून जाणून घेऊया निळकंठेश्वर पॅनलची विजयाकडे वाटचाल होत आहे. तर काय सांगाल बाबू? निळकंठेश्वर पॅनलचे आमच्या आता एक ब वर्गातले अजितदादा उमेदवार काल जाहीर झाले निवडून आलेले. त्यानंतर 16 उमेदवार आमच्या प्रचंड आघाडीवर ते निवडून आले अखेर आहेत. फक्त त्यांचं डिक्लेरेशन राहिलेलं आहे आणि 4 उमेदवार आता जवळपास समान आघाडीवर आहेत. थोडे 50-40 मताचा फरक एकमेकाचा आहे. त्यांचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. आमच्या तिथं पिछाडीवर 40-50 मताच्या फरकाने आहोत. पण आमचे 6 ते 6,500 हजार मताचं अजून काउंटिंग व्हायचे. त्यामुळे ते आम्हाला फेवरेबल खूप चांगला. आत्तापर्यंत जो ट्रेंड आला त्याहीपेक्षा जास्त आम्हाला मतदान तिथं मिळेल आणि मग आमचे सगळे हे 4ही उमेदवार हे देखील निवडून येणार आणि आमचा 21-0 असा रिझल्ट लागणार. पाठीमागच्या पंचवार्षिकला आपले 17 होते आणि त्यांचे विरोधांचे 4 होते. तर ह्या वेळेस कसं चित्र पाहायला मिळेल? यावेळेस टोटल 21-0 त्यांना काही राहणार नाही. टोटल 2121 निळकंठेश्वर राहतील. बळीराजा सहकार बचाव पॅनल शरद पवार गटाचा आपल्या पॅनलला फायदा झाला? नाही, ते काय आपलीच मतं तिकडे गेली ना, फायदा होणारच नाही त्यांचा. क्रॉस वोटिंगमुळं आपल्या पॅनलला काय फटका बसू? क्रॉस वोटिंग होतं थोडंफार, सगळ्यांनाच असतो तो. क्रॉस वोटिंग म्हणलं की माणसं चुकतात, मग बाद होतं मतदान. बाद होण्यामुळे नुकसान होतं, कारण मत मिळणार असतं ते बाद होतं. कोणाला तरी मिळतं ते जातं आणि मग त्यात फायदा होत नाही कुठं काय. आणि हा तुमचा सहकार बचाव नाही कुठला बळीराजा पॅनल, बळीराजाचं आम्हाला आमच्यातली मतं त्यांच्याकडे गेली. काय 300-400-500 काय मतं गेली असेल काय, सगळे मिळून फार नाही झाली मतं. पण तो देखील फटका आम्हाला आमच्या पॅनलला आहे. हा फटका असून देखील आमच्या इतक्या आघाडीवरच आमचे 17 उमेदवार आज निवडून आले. खरंच फक्त 4 उमेदवार राहिलेत. ते कुठं 400, 330, 180 अशा फरकानं आहेत. ते अजून निकाल स्पष्ट होण्यासाठी 4 ते 5 वाजतील. तर एक वाजे संपेल, 1 पर्यंत संपेल. तर काय चित्र असेल म्हणजे स्पष्ट? चित्र स्पष्ट 100% निकाल 21-0.